बी.टेक मध्ये स्टुडंट्सनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा कोर्स का चूज करा? यू नेम द डोमेन. त्या प्रत्येक डोमेनमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग वापरतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग मध्ये स्टुडंट्सना नेमकं काय काय शिकायला मिळतं? पायथन प्रोग्रामिंग आहे किंवा तुमचे प्रोग्रामिंग स्किल्स तुमचे डेव्हलप होतील. इंडस्ट्री ऑटोमेशन आहे, रोबोटिक्स ऑटोमेशन आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, मशीन लर्निंग बाय डिफॉल्ट आहे, डीप लर्निंग आहे. स्टार्टअप वगैरे डेव्हलप करायचं असेल तर ते कसं करू शकतात? तुम्ही जॉब सीकर न होण्यापेक्षा तुम्ही जॉब गिव्हर्स असायला पाहिजे. प्लेसमेंटची करंट सिच्युएशन कशी आहे? नमस्कार, मी ईशान जाधव स्वागत करतो आपल्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये, जिथे आपण डिस्कशन करतो फ्युचर ट्रेंड्स आणि टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन्स बद्दल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, जे आजकाल खूप रॅपिडली ग्रोईंग फील्ड आहे. तर या फील्ड बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन साठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर दीपाली उजलम. मॅम, तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. धन्यवाद ईशान. तर चला, विदाउट एनी फर्दर डिलेज आपण आपले क्वेश्चन्स चालू करू. तर मॅम, बी.टेक मध्ये स्टुडंट्सनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा कोर्स का चूज करावा? ईशान, जसं तू आता म्हणालास, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती आता प्रत्येक घरोघरी किंवा प्रत्येक जण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. ती रॅपिड टेक्नॉलॉजी आहे, जसं तू म्हणालास. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आपण विचार करायला गेलो तर कुठे कुठल्या क्षेत्रामध्ये यूज होतो? मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतो, ट्रान्सपोर्टेशन मध्ये होतो, ऍग्रिकल्चर मध्ये होतो, हेल्थकेअर मध्ये होतो. यू नेम द डोमेन. त्या प्रत्येक डोमेन मध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वापरतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सपोर्टिव्ह आहे. मशीन लर्निंग जेव्हा आपण करतो त्या मशीन लर्निंग मध्ये आपल्याला खूप डेटा लागतो, जिथे आपण प्रेडिक्शन्स देतो की मी हे एक गोष्ट करते, मी मॉडेल तयार करते, त्या मॉडेलला मी जस्ट माझा डेटा देते आणि मला गेस करायचं आहे की त्याच्या पुढचं फ्युचर काय असू शकतं. या टेक्नॉलॉजीला असोसिएट जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्यामुळे असं होईल की जो मला डेटा बघायचा आहे, जसं की आज पाऊस आलेला आहे, तर त्याचं प्रेडिक्शन मी कसं करू शकते? जो मागच्या वर्षीचा जो रेकॉर्ड्स आहे ते रेकॉर्ड घेऊन मी त्यावरती अनालिसिस करणार आणि त्यामुळे मी त्या ह्याच्यावरती मी प्रेडिक्ट करू शकते. म्हणजे जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना ह्याचा उपयोग होईल. हेल्थकेअर मध्ये जर मी गेले तर रोबोटिक सर्जरी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयसोलेटेड नसतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर रोबोटिक्स असू शकतो, IoT वापरतो आपण, मशीन लर्निंग तर बाय डिफॉल्ट आहे. परत असे बरेच क्षेत्र आहेत किंवा टेक्नॉलॉजीज आहेत की जे आपण असोसिएट करून आपण जे आपल्याला मॉडेल करायचे विच विल बी बेनिफिशियल फॉर द सोसायटी, जे आपण म्हणतो जो आपला मेजर रूट कॉज आहे. त्यामुळे ही जी रॅपिड टेक्नॉलॉजी आहे किंवा जी ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे, जे तुमच्या जेनझी मध्ये आजकाल खूप उपयोग आहे तुमचा याच्यामध्ये, तर तो वापरण्यासाठी ही टेक्नॉलॉजी ऍक्च्युली खूप बेनिफिशियल आहे. थँक्यू मॅम. तर सेकंड क्वेश्चन आहे की या फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग मध्ये स्टुडंट्सना नेमकं काय काय शिकायला मिळतं? खूप प्रश्न छान आहे. जसं मी आता पहिल्या ह्याच्यामध्ये तुला सांगितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयसोलेटेड किंवा सेपरेट टेक्नॉलॉजी नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पायथन प्रोग्रामिंग आहे किंवा तुमचे प्रोग्रामिंग स्किल्स तुमचे डेव्हलप होतील. त्यावर तुम्ही IoT आहे म्हणजे इंडस्ट्री ऑटोमेशन आहे किंवा रोबोटिक्स ऑटोमेशन आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, मशीन लर्निंग बाय डिफॉल्ट आहे, डीप लर्निंग आहे. अशा बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आहेत ज्या तुम्ही असोसिएट करतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुमची ऍप्लिकेशन डेव्हलप जी आहे ती प्रत्येक वेळेस डिफरंट आहे. जसं मला ऍग्रिकल्चर आहे तर तो डोमेन माझा ऍग्रिकल्चर डोमेन मध्ये जातो. हेल्थकेअर आहे तर तो डोमेन जातो. तर मला पण सगळ्या डोमेन्स मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे जिथं मला डेटा लागतो आणि त्या डेटावरतीच मी सगळं काम करते. जसं व्हिज्युअलायझेशन आहे, तुम्ही प्रेझेंटेशन बघत असताल, त्या प्रेझेंटेशन जे मी करते आजकाल ते मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करून करू शकते. म्हणजे पूर्वी जे आपण काम करायचो ज्याला खूप वेळ लागायचा, तेच आपण ह्या टेक्नॉलॉजीमुळे अगदी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण ही गोष्ट करू शकतो. आपली ह्युमन टेंडन्सी असते की आपल्याला कुठलीही गोष्ट म्हणजे छोटा मुलगा असेल त्याला वाटतं की अरे माझ्याकडे गॅजेट्स पाहिजे, त्या गॅजेटचा त्याला काय यूज आहे की मला हे असं खेळायचं आहे. तर ते कसं करतोय तो स्वतःची बुद्धी वापरतोय का? नाही, तो कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतोय जे त्या गॅजेटच्या मार्फत आपण यूज करत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच गोष्टीसाठी आपल्याला यूज करू शकतो. आणि या फील्डमध्ये की स्किल्स स्टुडंट काय काय डेव्हलप करतात या कोर्समुळे?
ह्या कोर्समुळं मेजरली जे तुम्हाला टेक्नॉलॉजीज आहेत, जसं मी सांगितल्यासारखं मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे, तुमचं कॉम्प्युटर विजन आहे, जिथे तुम्ही इमेज प्रोसेसिंग वगैरे वापरू शकतात, रोबोटिक्स आहे, IoT आहे, या बऱ्याचशा फील्ड्स आहेत ज्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्या टेक्नॉलॉजीज तुम्ही डेव्हलप करतात. आणि बेसिक गोष्ट ही आहे की जी ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनच्या प्रमाणे तुम्हाला तुमचं मॉडेलिंग करता येतं. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा हा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. ऍक्च्युअली दिस इज अ टेक्नॉलॉजी विच इज युझिंग मल्टिपल थिंग्स ऍट द सेम टाइम अँड इट कॅन बी असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. थँक्यू मॅम. तर या फील्डमध्ये कुणाला जर स्टार्टअप वगैरे डेव्हलप करायचं असेल तर ते कसं करू शकतात किंवा करू शकतात का नाही, किंवा त्यांना अजून काय काय ऑप्शन सिलेक्ट केले पाहिजे? आजकालच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मोठा इनिशिएटिव्ह आहे विकसित भारत, बरोबर? त्या विकसित भारतच्या अंडर काय करू शकतो आपण, तर रिअल लाईफ जे प्रॉब्लेम्स चालू आहेत त्या प्रॉब्लेम्सला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजी लागणार आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, IoT किंवा रोबोटिक्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरून तुम्ही हे स्टार्टअप सुरू करू शकता. ऍज ऑफ एक्झाम्पल मध्ये पुण्यामध्ये आपण खूप ऐकलं होतं की लेपर्ड्स येत आहेत, बरोबर? मग जुन्नर गाव एक असेल की तिथे खूप त्याचं हे झालं होतं की तिथे खूप लेपर्ड्स आहेत. मग ह्याच्यामुळे काय होतंय त्रास की माणसांना, तो माणूसही घाबरतो आणि तो लेपर्ड पण घाबरतो, कारण तो त्याच्या एरिया सोडून बाहेर आलेला आहे. त्यामुळे माणसाने जर बघितलं एखाद्या बिबट्याला तर बाय डिफॉल्ट तो घाबरणार. बिबट्याच्या मनात नसेल की बाबा मला मारायचं, किंवा ह्युमनला पण माहिती नाही की तो मारणार आहे, पण आपण बाय डिफॉल्ट म्हणतो की तो अटॅक करणार आहे. जर ते दोघांच्या समोरासमोरच आले नाही तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो की नाही? तर तो आपण कसं करू शकतो? मला कळलं की ह्या एरियामध्ये सध्या बिबटे आहेत तर मी लोकांना अलर्ट करू शकते, बरोबर? तर हा एक छोटासा स्टार्टअप ऑलरेडी इनिशिएट केलेला आहे. दुसरी गोष्ट, ऍग्रिकल्चरमध्ये आपण जर ऊस लावला किंवा कुठलंही तुम्ही बीज पेरला आहे तर त्याचं माझा आउटपुट काय पाहिजे? त्याचं आउटपुट हेच पाहिजे की ते जे खत मी घातले ते चांगलं असायला पाहिजे, त्यामुळे मला हार्वेस्टिंग खूप चांगलं मिळायला पाहिजे, बरोबर? मग हे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करते. कसं करते मी की आज मला माझी जमीन जी आहे ती सुकली आहे, तर मी त्या फार्मरला अलर्ट देते की त्याला पाणी पाहिजे ना, किंवा त्याचे सॉइल पॅरामीटर्स मी चेक करते. पूर्वी कसं शेतकरी बंधू आपले शिकलेले नव्हते किंवा त्यांना ही टेक्नॉलॉजी माहित नव्हती, पण ते त्यांच्या पद्धतीने जे टेस्टेड आहे, ट्राईड अँड टेस्टेड आहे, तर त्या पद्धतीने करत होते. तर इन्स्टेड ऑफ दॅट जर मी ही टेक्नॉलॉजी वापरली तर त्यांना ते इझी गोईंग मध्ये विदिन अ सिंगल क्लिक हे मिळू शकतं. तर असे बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत आणि ह्या ऍप्लिकेशन्स तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरू करू शकता. आणि गव्हर्नमेंट जो आहे तो प्रोत्साहित करतोय. तुम्ही इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग और गोइंग ऍज अ एम्प्लॉई यू कॅन बी अ एम्प्लॉयर. त्यामुळे तुम्ही जॉब सीकर न होण्यापेक्षा तुम्ही जॉब गिव्हर्स असायला पाहिजे. त्यासाठी खूप मोठे इनिशिएटिव्ह आहेत आणि तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम्स आहे किंवा जे तुम्हाला स्टार्टअप करायचे ते तुम्हाला आजूबाजूला तुम्हाला खूप सारे मिळतील की जिथून तुम्ही सुरू करू शकता. आणि मॅम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग मध्ये सब ब्रांचेस काय काय आहेत? जसं मी म्हणाल्यासारखं डेटा सायंटिस्ट एक नाव आहे, AI इंजिनियर म्हणून तुम्ही ऍज अ आउटपुट तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही कम्प्युटर विजन इंजिनियर म्हणून हे करू शकता. डीप लर्निंग जर तुमचं नॉलेज असेल तर तुम्ही इमेज प्रोसेसिंग रिलेटेड कुठलीही ब्रांचला गेला तर तुम्ही हे करू शकता. कुठल्याही पॅरामीटर, कुठलीही टेक्नॉलॉजी घ्या, त्याला तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे लावू शकता. त्याच्यामुळे मेजर जो आहे की अनालिसिसचा जॉब आहे माझा, तर तिथे मी डेटा सायंटिस्ट म्हणून मी हे करू शकते, डेटा अनालिटिक्स म्हणून मी हे करू शकते, कम्प्युटर विजनरी म्हणून मी जॉब करू शकते, आणि बाय डिफॉल्ट AI इंजिनियर म्हणून तर मी नक्कीच जॉब हे करू शकते. त्याच्यामुळे बरेचसे ऍप्लिकेशन्स जे आहेत तुमचे तिथे टेक्नॉलॉजी शिकल्यावरती तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही त्याचं आउटपुट घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅम माझ्याकडे. हाय सॅलरी किंवा टॉप लेवल करिअर अचीव्ह करण्यासाठी स्टुडंट्सने कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे? जर तुम्हाला सरफेस लेवल नॉलेज असेल तर मी सांगेन की त्याचा कुठल्याही गोष्टीमध्ये उपयोग नसतो. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही नॉलेज हवं असेल तर ते डीप पाहिजे, बरोबर? त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही AIML इंजिनियर म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर पडताल तर तुमच्यासाठी स्किल सेट तुमचा फार महत्वाचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पायथन प्रोग्रामिंग किंवा R प्रोग्रामिंग, टेन्सर फ्लो, कारण तुम्हाला एक ऍप्लिकेशन बिल्ड करायची आहे आणि त्या ऍप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी तुम्हाला ती
जी लँग्वेज किंवा प्रोग्रामिंग जे आपण म्हणतो, प्रोग्रामिंग स्किल्स ज्याला आपण म्हणू शकतो योग्य वर्ड राहील, तर ते डेव्हलप करणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे मी आता सांगितल्यासारखं रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट जे आहे त्याला फोकस करा. त्या रिअल वर्ल्ड प्रोग्राम जो असेल किंवा जो काही चॅलेंजिंग पार्ट आहे त्याच्यातला तो फोकस करण्यासाठी तुम्हाला ही टेक्नॉलॉजी उपयोग होईल. तुम्ही छोटे छोटे मिनी प्रोजेक्ट करू शकता. तुम्हाला गुगलचे किंवा मायक्रोसॉफ्ट, IBM असे बरेचशा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्स प्रोव्हाइड करतात. या सर्टिफिकेशन कोर्सने तुम्हाला हा बेनिफिट होईल. आणि ज्यांनी कोणी हे सर्टिफिकेशन केलं आहे, सगळ्यात महत्वाचं तुमची पब्लिसिटी होणं पण इम्पॉर्टंट आहे. का तर लोकांनाही कळायला पाहिजे की तुमचं स्किल्स डेव्हलप झालेले आहे, जे की तुम्ही आजच्या नवीन ह्याच्यामध्ये लिंक्डइन वगैरे ह्याच्यावरती तुम्ही तुमचं सर्टिफिकेशन पोर्टफोलिओ तुमचा डिस्प्ले करू शकता. बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स अशा आहेत किंवा छोटे छोटे स्टार्टअप्स आहेत की त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यांच्याकडे स्टुडंट्स नाहीयेत की जे इंटर्नशिपचा बेनिफिट घेऊ शकतील. तर तुम्ही इंटर्नशिप घेऊ शकता. त्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला प्रॉपरली ट्रेनिंग मिळू शकेल, जेणेकरून तुम्ही इंडस्ट्री रेडी राहता. तर ह्या छोट्या छोट्या जरी गोष्टी मुलांनी स्टुडंट्सनी केल्या तर दे विल बी अचिव्हिंग अ व्हेरी गुड थिंग्स इन द सोसायटी. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅम, प्लेसमेंटची करंट सिच्युएशन कशी आहे आणि स्टुडंटना कोणत्या टाईपच्या कंपनीज मध्ये अपॉर्च्युनिटीज मिळतात? AIML तर रिसेंट एकदम रॅपिड टेक्नॉलॉजी आहे, जिथे प्रत्येकाला ज्याला स्किल सेट आहे, जसं मी सांगितलं, थोडं प्रोग्रामिंग नॉलेज आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, अनालिटिकल स्किल्स आहे, या प्रत्येक स्टुडंट जो कुठल्याही या प्लॅटफॉर्म मध्ये उतरेल त्याला 100% जॉब सिक्युरिटी आहे. कारण AI आता इतकं रॅपिडली ग्रो होत आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केला जातो. ह्याच्यासाठी तुम्ही एक छोटंसं मॉडेल बनवा, ते मॉडेल तुम्ही डिप्लॉय करत आहे आणि ते डिप्लॉयमेंट केल्यानंतर तुम्ही हाच विचार करताय की ह्याचा सोसायटीला किती बेनिफिट आहे. आणि जर प्रत्येक गोष्टी मी आता म्हणल्याप्रमाणे प्रत्येक ह्युमन्स जे आपण माणसं आहेत त्यांना आपल्याला असं वाटतं की अरे माझं काम इझिली व्हायला पाहिजे, एका क्लिकमध्ये व्हायला हवं, तर ह्याच्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी असोसिएट करावीच लागते. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा जर आपण हे केला, स्किल सेट अनालाइज केलं, तर आपल्याला शुअरली प्लेसमेंट मिळू शकतात. ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रॅज्युएशन नंतर पुढील एज्युकेशन किंवा फॉरेन एज्युकेशन साठी काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? आपल्या इंडियामध्ये जर बघितलं तर बरेचसे IITs आहेत, NITs आहेत किंवा MBA प्रोग्राम्स आहेत जे हायर स्टडीज म्हणून मुलं अडॉप्ट करू शकतील. सेकंड गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यासारखं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो पार्ट आहे, बऱ्याचशा जायंट ऑर्गनायझेशन जसं गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा IBM हे प्लॅटफॉर्म्स देत आहेत. तर तिथे जसं छोट्या तुम्ही हॅकॅथॉन्स मधून जरी गेला, कुठल्याही गोष्टीमधून तुम्ही पार्टिसिपेट केलं, तुमचं सर्टिफिकेशन होतं त्या गोष्टीचं, आणि त्या ह्याच्यामुळे तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती तुम्ही ग्रॅब करू शकता. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा छोटे छोटे मिनी प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो, जो रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो, अशा गोष्टींना आपल्याला इम्पॉर्टन्स देणं फार गरजेचं आहे. आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी घेतली, बाय डिफॉल्ट तो ही टेक्नॉलॉजी जो आहे तो सस्टेन करू शकेल. पुढचा प्रश्न आहे मॅम, AIML मध्ये रिसर्च साठी कोणते ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि स्टुडंट्सला त्याच्यासाठी कसं प्रिपेअर केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही स्टुडंट म्हणून कॉलेजमध्ये असता तेव्हा तुमचे जे छोटे छोटे जे रिसर्च टॉपिक्स आहेत, जे आपण मिनी प्रोजेक्ट म्हणा किंवा कुठलाही जे एखादा टॉपिक घेतलाय, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम घेतलाय मुलांनी, तर त्याचे सगळ्यात महत्वाचं आहे की तो पेपर पब्लिश करायला किंवा टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन आपण म्हणू शकतो, मुलं ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करू शकतील. म्हणजे जेव्हा एखादा स्टुडंट एखादा रिसर्च पेपर जेव्हा पब्लिश करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास केलेला असतो, तो रिसर्च त्याला इम्पॉर्टंट होतो. आणि जेव्हा तो इम्प्लिमेंटेशन करतो तेव्हा त्याला लक्षात येतं की अरे मागच्या पेपरमध्ये हे असं होतं, मी काय नवीन गोष्ट ऍड करू शकतो ह्याच्यासाठी. तर तिथे त्याचा रिसर्च छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होतो. आपल्या इंडियामध्ये मेजर एक आहे हॅकॅथॉन्स होतात. जर तुम्ही हॅकॅथॉनचे जर प्रॉब्लेम स्टेटमेंट बघितले तर आजकाल सगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले आहेत. मग ते बरेचसे सेक्टर्स असतील, जसं हेल्थकेअर आहे, ऍग्रिकल्चर आहे, फायनान्शियल डोमेन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, यू नेम द सेक्टर. त्या प्रत्येक सेक्टरमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. तिथूनही तुम्हाला प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करू शकता. त्या प्रॉब्लेम्सवरती तुम्ही छोट्या छोट्या जरी असतील तरी तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता आणि तो तुमचा एक रिसर्च टॉपिक होऊ शकतो.
परत मी म्हटल्यासारखं IITs किंवा एखाद्या फॅकल्टी जी आहे ज्यांच्याकडे स्पॉन्सरशिप मिळालेली आहे किंवा त्यांनी रिसर्च प्रपोजल त्यांचं सँक्शन झालेलं असेल, त्याचं बजेटही खूप छान असतं जे की आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू मिळतं. तर अशा या फॅकल्टीजना असे स्टुडंट्स लागतात जे फेलो म्हणून त्यांच्याबरोबर काम करतील, जे त्यांना मदत करू शकतील. DRDO आहे, DRDO इज ऑफरिंग इंटर्नशिप फॉर मेनी स्टुडंट्स, जिथं ते रिअल आणि तो तर अगदी रिअल वर्ल्ड डेटा आहे ज्याच्यामध्ये हे स्टुडंट जाऊन तिथे काम करू शकतील. इन शॉर्ट, हे छोट्या छोट्या गोष्टींमधून जर एखादा स्टुडंट जर हे करत असेल, रिसर्च करत असेल, तो स्टुडंट कॅन ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. परत मी सांगितल्यासारखं सर्टिफिकेशन्स असतात. या सर्टिफिकेशन्स मध्ये तुम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम्स दिले जातात की जो एक प्रोजेक्ट बनवू शकतो आणि त्या प्रोजेक्ट वरती तुम्ही काम करू शकता. तर त्या प्रत्येक प्रोजेक्टमुळे तुम्हाला असं होईल की तुमचा रिसर्च जो आहे म्हणजे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय सोल्युशन असू शकतं, काय ऍडव्हान्टेजेस आहेत, काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील, जेणेकरून त्या मुलाचा रिसर्च किंवा तो डोमेन कम्प्लीट होऊ शकतो. त्याच्यामुळे जर तुम्ही जस्ट डोळे उघडून जर बाहेर बघितलं तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला असोसिएटेड असतात. फक्त तुम्हाला फंडिंगची कमी असते जी तुम्हाला ऑर्गनायझेशन थ्रू मिळू शकते. स्टुडंट्स छोट्या छोट्या प्रोग्राम्स म्हणून जसे युक्ती आहे आपल्याकडे किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर बरेच सारे प्रोग्राम्स आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये IIC सेल असतो जिथे तुम्ही इनोव्हेशन आहे, इन्क्युबेशन आहे, तिथे तुम्ही जाऊन तुमचे जे स्टार्टअप्स आहेत ते तुम्ही प्रेझेंट करू शकता, तुम्ही पिच करू शकता. छोट्या छोट्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून पण देखील तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही इझिली अडॉप्ट करू शकता. थँक्यू मॅम. तर आता आपला लास्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन ऍक्च्युली मला पण आलेला या कॉलेजमध्ये यायच्या अगोदर. मी ही एक स्टुडंट आहे या कॉलेजचा, फर्स्ट इयर. तर मॅम, स्टुडंट्सनी AIML साठी AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ची निवड का करावी आणि इथे असं स्पेशल अपॉर्च्युनिटीज स्टुडंटला काय काय मिळू शकतात? AIML, रिसेंट टेक्नॉलॉजी, रॅपिड टेक्नॉलॉजी हे आपण डिस्कस केलेलं आहे. जर AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जर बघितलं, AIML ची जी आमची ब्रँच आहे तिथे आमचं इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन झालेलं आहे, ज्याचं नाव आहे सिमिसॉफ्ट टेक्नॉलॉजी. सिमिसॉफ्ट टेक्नॉलॉजीने आपल्याला काय दिलं तर एक ग्रांट सर्व्हर दिलेला आहे जो हाय एंड कम्प्युटिंगसाठी आहे. इट इज हॅव्हिंग 64 GPU आणि 32 CPUs आहे. त्याच्यामुळे काय होईल की ह्या सर्व्हरचा उपयोग ह्या स्टुडंट्सना आहे जिथे तुम्ही रिसर्च वर्क तुमचं करू शकता. प्लस सिमिसॉफ्ट टेक्नॉलॉजी इज ऑल्सो प्रोव्हाइडिंग इंटर्नशिप्स किंवा छोट्या छोट्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ते आपल्याला ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड करत आहेत. त्यामुळे हाय एंड कम्प्युटिंग फॅसिलिटी जी आहे ती AIML डिपार्टमेंटकडे आहे. बऱ्याचशा लॅब्स आहेत ते इक्विप्ड आहेत. फॅकल्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी खूप एक्सपिरियन्स्ड आहेत आणि ज्या ऑलरेडी या फील्डमध्ये काम करत आहेत. ज्या फॅकल्टीज आहेत ते ऑलरेडी काही रिसर्च करत आहेत आणि ज्यामुळे त्यांना माहिती आहे की रिसेंटली हे प्रॉब्लेम्स आहेत किंवा दीज आर द इश्यूज विच नीड्स टू बी टॅकल्ड आउट. त्यामुळे मुलांकडे भरपूर सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स मिळतील जेणेकरून मुलांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळेल. आपल्या कॉलेजमधून इंटर्नशिप्स ऑफर केल्या जातात. इंटर्नशिप ही रेडी करते तुम्हाला ऍज अ इंडस्ट्री रेडी पर्सन होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा पास आउट होतात त्यामुळे तुम्हाला जे स्किल्स नंतर तुम्ही जाऊन शिकणार आहे ते तुम्हाला अगोदरच शिकायला मिळतील. प्लेसमेंट्स आपल्याकडे व्यवस्थित आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या जर आपण बॅकग्राऊंड वरती बघितलं की तुम्हाला सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ती इथे तुम्हाला शिकायला मिळेल. जे व्हॉट एव्हर इज द नीड ऑफ आर ती तुम्हाला ऍट हँड तुमच्या प्रेझेंट आहे. त्याच्यामुळं जो विद्यार्थी AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये येईल त्याला छान त्याचं फ्युचर असेल एवढं मी सांगू शकते. थँक्यू मॅम फॉर द डिटेल इन्फॉर्मेशन. तर मॅमने जे इन्फॉर्मेशन दिले आहेत ते मोस्टली सगळ्यांच्या खूप युजफुल होणार आहेत आणि आपला हा पॉडकास्ट इथेच संपत आहे. मी ईशान जाधव, फर्स्ट इयरचा स्टुडंट फ्रॉम AIML डिपार्टमेंट, सायनिंग ऑफ.